हॅलो एव्हरीवन, तर माझ्या फेसला इग्नोर करून मी चालली आहे मम्मीसोबत हॉस्पिटलमध्ये. कशाला चालली आहे आणि कोणासाठी चालली आहे ते तुम्हाला पुढे व्लॉग बघूनच समजेल, तर चला. तर आम्ही पोहोचलो आहोत हॉस्पिटलमध्ये. तर ही आमची पाळलेली मांजर म्हणजे रिका. हिला घेऊन आलेलो होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये. हिला न्यायला काय होतं ना म्हणून तुटक्या फुटक्या टोपलीमध्येच हिला आणलं. आम्ही पोहोचल्यावर सुरुवातीला काढली स्लीप काढल्यावर आम्ही गेलो डॉक्टरकडे. डॉक्टरने तिला चेकअप केलं आणि तिला 3 इंजेक्शनसाठी पाठवलं. पण आजूबाजूला कुत्रे असल्यामुळे ही पडत होती. हिला मग मम्मीनी घट्ट पकडलं. तुम्हाला नक्की कळलंच नसेल की हिला झालं का, तर हिच्या स्वतःच्या पायाचा नख लागल्यामुळे हिचा डोळा होता सुजलेला, म्हणून आम्ही हिला आणलं डॉक्टरकडे. तर हिला द्यायचं आता इंजेक्शन, तर इंजेक्शन दिल्यावर भेटूया. तर हिला इंजेक्शन दिल्यावर बाहेर आणलं. नक्की रस्ता बघत होती कुठे पडायचं आणि कुठे नाही, पण हिला मी पडूच दिलं नाही. मग हिला घेतला आणि निघालो घरी जायला. पण आम्हाला ॲटोच नाही मिळाला गाडी नसल्यामुळे. मग फायनली आम्हाला मिळाला ॲटो आणि आम्ही आलो घरी. घरी आल्याबरोबर हिला दिलं मी जेवण, दूध आणि ब्रेड. तर डॉक्टरांनी बाहेरून आणण्यासाठी ड्रॉप लिहून दिला होता. तर मला जायचं होतं आय ड्रॉप घ्यायला. तर मी माझ्या फ्रेंड सोबत गेली फार्मसीमध्ये. फार्मसीमधून पटकन घेतला आम्ही आय ड्रॉप आणि आलो घरी. तर चला टाकूया टिकाच्या डोळ्यात आय ड्रॉप.